डॉक्टर साहेब, आज जागतिक डॉक्टर डे म्हणून आहे आणि डॉक्टर डेचं औचित्य साधून आपल्या KTVच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर सुशील कुमार मुळे साहेब आलेले आहेत. डॉक्टर साहेब, तुम्हाला शुभेच्छा डॉक्टर दिनाच्या. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉक्टर डे म्हणजे नेमकं काय? कारण आम्ही पाहतो पत्रकार डे, महसूल डे, फादर डे, मदर डे असे जगामध्ये देशामध्ये अनेक डे साजरे केले जातात. पण आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की नेमकं डॉक्टर डे म्हणजे काय आणि त्याची माहिती आपल्याला KTVच्या स्टुडिओमध्ये आली आहे डॉक्टर सुशील कुमार मुळे स्वतः देणार आहे. डॉक्टर, थोडक्यामध्ये सांगा डॉक्टर डे म्हणजे काय? डॉक्टर डे म्हणजे डॉक्टरांविषयी प्रकट करायची कृतज्ञता. अच्छा. म्हणजेच डॉक्टर्स डे. बाकी जसं अनेक देशात मदर्स डे असतो, फादर्स डे असतो, टीचर्स डे असतो, जागतिक परिचारिका दिन पण असतो, तसा डॉक्टर्स डे एक आहे आणि डॉक्टरांविषयी कृतज्ञता. अच्छा, हाच विषय आहे फक्त. हा, शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून, शुभेच्छा KTV तर्फे डॉक्टर डे. डॉक्टर साहेब, तेव्हाचे डॉक्टर आणि आजचे डॉक्टरमुळे अनेक मागील 26 वर्षापासून रत्नागिरी शमेश्वर लांजामध्ये डॉक्टर म्हणून काम करीत आहेत, अतिशय उत्तम काम करीत आहेत. माझा अनुभव आहे. अपेक्स हॉस्पिटलचे ते मुख्य संचालक आहेत, स्वतः मालक आहेत. आणि ह्या अनुषंगाने डॉक्टर साहेब, तुम्हाला असा प्रश्न आहे की कोरोना काळातले डॉक्टर आणि आजचे डॉक्टर आपण कसे पाहतो ह्या दोन्ही विषयांकडे? कोरोना काळात डॉक्टरच्या जीवाला धोका जास्त. कोरोना हा इन्फेक्टिव्ह डिसीज असल्यामुळं संसर्ग कोरोना पेशंटचा डॉक्टरला होतो. अनेक डॉक्टरही मृत्युमुखी पडलेत यामुळं. स्वतः मी, माझी फॅमिली हे सर्व कोरोनाग्रस्त होऊन गेलेले आहेत. त्यामुळं कोरोनाची वेदना आम्हाला कळते. पेशंटला वेदना काय होत असतील ह्या मला निश्चित माहिती आहे, कारण कुटुंबात कोरोना होऊन गेलाय. पूर्वी संसर्गाचा धोका कमी होता. आता हा कोरोना काळात संसर्गाचा धोका वाढलाय. डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून काम करतो. हाच मुख्य फरक. दुसरी गोष्ट अशी की कोरोना काळात आता सगळे सरकारने निर्बंध आणलेत. लेखापाल जे आहेत ते बिलं करतायत, परंतु कोरोनात औषधच महाग असल्यामुळे डॉक्टर महाग वाटतायत. अच्छा, म्हणजे हा मुख्य फरक आहे. इतर वेळी पेशंटच्या कुठच्या फारशा तक्रारी नव्हत्या, परंतु आता कोरोनाच्या काळात थोड्याशा पेशंटच्या तक्रारी वाढल्यात. कारण काय, उत्पन्नाचं साधन नाहीये पेशंट जवळ. पेशंट जवळ पैसे नाही आहेत. सगळं लॉकडाऊन आहे. अच्छा, मानसिकता संपलेली आहे आणि त्यात हा खर्च. अच्छा, याच्यात मुख्य कारण तेच आहे. डॉक्टर साहेब, मेन आता विषय असा आहे की माझा एक तुम्हाला असा प्रश्न आहे की डॉक्टरी हा व्यवसाय आहे, दुकान आहे, उद्योग आहे की नेमकं काय? कारण डॉक्टरकडे पाहण्याचा कोरोनामध्ये बराचसा दृष्टिकोन बदललेला आहे. मग एक वरिष्ठ आपण डॉक्टर या क्षेत्रामध्ये 26 वर्ष काम करताय, तुम्हाला काय वाटतं खरं डॉक्टरी म्हणजे नेमकं काय? डॉक्टरी म्हणजे हा एक पेशा आहे 100%. ओके. पेशाच्या अनुषंगाने डॉक्टर हा थोडा पैसे मिळवणारच, कारण त्याला स्वतःचा खर्च असतो, स्वतःच्या गरजा भागवायच्या असतात, स्वतःची नवीन मशीन्स घ्यायचे असतात, अनेक गोष्टी त्याला करायच्या असतात, म्हणून पैसा मिळवणे एवढाच त्याचा उद्देश असतो. बाकी कोणताही विशेष उद्देश त्याच्यात नसतो. 100% लोकसेवा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉक्टर आत्ताही काम करतायत. पण डॉक्टर एकटे काम करतात की ते संपूर्ण टीमवर्क म्हणून काम केले जाते? नेमकं कसं? 100% क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा आताच्या कोरोनाच्या काळात निश्चित सहभाग आहे. कारण ते सुद्धा आमच्या इतकाच जीव धोक्यात घालतात. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर वॉर्ड बॉईज आहेत, मावश्या ज्या आहेत, त्या पेशंटची घाण उचलतात, सेवा करतात, थोडक्यात सेवा करतात. सफाई कामगारांचं झालं, परिचारिका सगळी शुश्रूषा करतात, डॉक्टर त्यांना तपासतात, ट्रीटमेंट देतात, मानसिक धीर देतात, या सगळ्या गोष्टी होतात. अच्छा. डॉक्टर साहेब, आज सरकारने कोरोनाच्या काळात महामारीपासून गेले 15 महिने झाले सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, आणि फक्त उघडे आहेत ती रुग्णालय.
त्याच्यामुळे आज रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक असतील, की डॉक्टरला आपला परमेश्वर मानायला लागलेत, की डॉक्टर म्हणजे माझा देव, माझा अल्लाह भगवान. कारण त्यांना एवढा विश्वास वाढलेला आहे की मी डॉक्टरांकडे गेलो तर नक्कीच बरा होऊन घरी येणार. म्हणजे एक प्रकारे आज डॉक्टरची लोकांची श्रद्धा वाढलेली आहे. डॉक्टर्सना लोक देव मानायला लागले, ते भगवान मानायला, अल्लाह मानायला लागलेत. एक वरिष्ठ डॉक्टर म्हणून ह्यांच्याकडे आपण कसे पाहता? नाही, ईश्वराचं स्थान डॉक्टर नाही घेऊ शकत. बरोबर. ईश्वर आहे. पेशंटला बरं करायचं काम नक्कीच ईश्वर करतो. कोरोनाच्या बाबतीत म्हणायला गेलात तर कोरोनावर ठोस रामबाण उपाय कोणताही नाही आहे. अच्छा. जो काय उपाय आहे तो सपोर्टिव्ह आहे. म्हणजे रेमडेसिवीर घ्या तुम्ही, 100% कोरोनाला बरं करता का? तर नाही. टोसिलुझुमॅब आहे, कोरोनाला बरं करता का? नाही. स्टिरॉइड्स आहेत, कोरोनाला बरी करतात का? तर नाही. तुमची व्याधी क्षमत्व जे आहे त्या अनुषंगाने औषधं उपयोगी पडतात आणि कोरोना रुग्ण बरा होतो. कोरोनावर कोणतंही ठोस औषध नाही. ईश्वराच्या मनात असेल तरच तो बरा करणार आहे, हे माझं निश्चित ठाम मत आहे. अनेक चमत्कार मी कोरोना काळात बघितले. मी ईश्वराचं अधिष्ठान नक्की मानतो. म्हणजे ईश्वर आहे मानायला पाहिजे आणि कोणी नाकारू शकत नाही. हो, ईश्वर आहे, तो एकच आहे आणि तोच सर्वांवर कार्य करतो आणि तोच रुग्णांना बरं करतो. डॉक्टर हा फक्त निमित्त मात्र असतो, बरोबर. बाकी वेगळं काही नाही. पण डॉक्टर साहेब, कोरोनामध्ये डॉक्टरांमधला विश्वास आणि रुग्णांमधला विश्वासामध्ये दरी वाढलेली आहे. हो. त्याचं नेमकं कारण काय? त्याचं कारण असं आहे की पेशंटचा स्टे जास्त दिवस राहतोय. पेशंट जवळ पैसे नाहीयेत. सरकारी ज्या योजना आहेत, उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले, प्रायव्हेट रुग्णालय कोणतीही नीट चालवत नाहीयेत. त्यामुळं मोफत उपचार चांगल्या ठिकाणी लोकांना मिळत नाहीत, ज्यांची अपेक्षा लोकांना आहे. खाजगी रुग्णालयात गेलं की भरमसाठ बिलं होत आहेत. औषधं चांगली वापरायची, उत्तम वापरायची, तर खर्च हा होणारच. उदाहरणार्थ आता समजा व्हिराफिन इंटरफेरॉन्स वापरायचे झाले तर 12,000 एका शॉटची किंमत आहे. टोसिल वापरायचं झालं तर 40,000च्या पुढे किंमत त्याची आहे. रेमडेसिवीर वापरायचं झालं तर 15 ते 20,000 रुपये 6 इंजेक्शनाच्या डोसला जातात. अच्छा. हा, म्हणजे कमीत कमी औषधाचा खर्च, एखादा सिरियस पेशंट आहे तर 1,00,000-1.5 लाखाची औषधं त्याला लागतात. तेवढे पैसे आता उत्पन्न नसल्यामुळे लोकांजवळ नक्की नाहीयेत. अच्छा. तर डॉक्टरनी हे गृहीत धरून योजना केली पाहिजे की ना नफा ना तोट्यावरती हॉस्पिटल्स चालवली पाहिजेत. म्हणूनच मी एक योजनाही जाहीर केली आहे की बाबा 10 वर्षाच्या आतल्या मुलाला कोरोना झाला तर आम्ही मोफत करणार आहोत. 40 वर्षाच्या खाली एक विशिष्ट पेशंट आला तर आम्ही एक 40,000 रुपये रक्कम घेऊन तो बरा करणार आहोत. म्हणजे जेणेकरून एक पेशंटला फिक्स पॅकेज मिळेल आणि एक आशा वाटेल त्याला नक्की की एवढ्याच पैशात मी बरा होणार आहे. समजा माझ्याकडे जर योजना आली तर लोकांचं काम मोफतच होणार आहे. मी योजनेच्या अंतर्गत आलो की एकही नवा न पैसा घेता काम करणार आहे. मी वाट बघतोय की माझ्याकडे योजना कधी येते. आता डॉक्टर डेच्या औचित्यासाठी आपण काय स्कीम जारी केलीत का रुग्णांसाठी खास? 100% आत्ताच्या काळातली वेदना पेशंटची बघून डॉक्टर्स डेच्या निमित्ताने माझ्या वर्धापन दिनापर्यंत मी ही स्कीम लागू केली आहे. 40 वर्षाखालचा पेशंट आणि 10 वर्षाखाली जर पेशंट असेल, कोरोनाचा पेशंट 10 वर्षाखाली असेल तर तो पूर्ण मोफत बरा करीत. त्याचे औषध पाण्यासकट, त्याचे क्षकिरण चाचण्या, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 2D इको, रक्ताच्या चाचण्या या सुद्धा 10 वर्षाखालच्या पेशंटच्या मोफत केल्या जातील. म्हणजे चांगले आपण डॉक्टर डेला लोकांना एक चांगली रुग्णांना भेट दिलेली आहे. डॉक्टर सुशील पवार मुळे यांचे संगमेश्वरमध्ये, लांजामध्ये आणि रत्नागिरीमध्ये अपेक्स हॉस्पिटल आहे. पण गेल्या वर्षामध्ये अपेक्स हॉस्पिटलबाबत काही गैरसमज पसरवले गेले की झाले की नेमकं काय, ह्या विषयावर आपण डॉक्टरांचे एका मिनिटात संवाद साधणार आहोत की डॉक्टर अपेक्स विषयी कोण गैरसमज पसरवतोय, खरंच तुम्हाला कोण बदनाम करतोय की तुमच्या सेवेला कोण दोष देतोय, नेमकं काय आपल्या आमच्या दर्शकाला जाणून घ्यायचं की अपेक्स बाबत गैरसमज नेमके काय आणि त्यामागचं कारण काय. अपेक्स बाबत गेल्या वर्षी गैरसमज काही नव्हते. फक्त पैसे जास्त होत आहेत, खर्च होत आहेत हेच गैरसमज. अच्छा.
औषधाच्या किमती तशा होत्या म्हणून हे गैरसमज. आम्ही डिटेल बिलं देतोय पेशंटना, डिस्क्रिप्शन्स देतोय, औषधाची सगळी माहिती देतोय, त्यामुळे गेल्या लाटेचा कोणताही विषय नाही आहे. या लाटेत मात्र काही लोकांनी पर्पजफुली म्हणतोय मी, मुद्दामहून बदनाम करायचा प्रयत्न केलाय. त्यांना माझ्याकडनं पैशाची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात येऊन माझी मुलाखत कोणी घेतली का? तर नाही. न्यायालयात कोण गेलं का हो? तर नाही. जर अन्याय होतोय तर न्यायालयात जायचं. नुसत्याच बातम्या देऊन मला बदनाम करून काही मतलब नाहीये. सरकार दरबारी जायचंय. सरकार दरबारी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काही नाही झालं तर न्यायालय मोकळी आहेत. जा तुम्ही, कायद्याचा आधार घ्या आणि मग टीका करा. तसं काही केलंय का? नुसतीच प्रसिद्धी, खोटी बातम्या देत आहेत. याचं उत्तर मी स्वतः कायदेशीर कारवाई करून देणार आहे. मी स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि यानंतर जर ऍक्शन घेतली गेली नाही त्या विशिष्ट पत्रकारांवर तर नक्कीच मी कोर्टात जाणार आहे. डिफेमेशनचाही दावा दाखल करणार आहे आणि फौजदारी गुन्हाही दाखल करणार आहे. पण डॉक्टर, ह्या मागचं तुम्हाला बदनाम करण्यामागचं कारण काय नेमकं ते आपण शोधलं काय? कारण अनेक जणांचं म्हणणं आहे की FS केला की 5-10 लाखाचं बिल झालं असं म्हटलं जाते. 5-10 लाखाचं बिल कोणी काढून दाखवावं, मी सगळेच्या सगळे पैसे परत देतो. ओके. आता सध्या मेच्या पहिल्या आठवड्यापासून गव्हर्नमेंटचे ऑडिटर्स माझ्याकडे बिल करतायत. अच्छा. मी स्वतः हॉस्पिटलचं बिल करतोय का? माझी माणसं बिल करतायत का? तर नाही. जर गव्हर्नमेंटचे लोक बिल करतायत तर मी जे बिल जास्त घेतो मग कसं म्हणू शकता गव्हर्नमेंट जास्त बिल घेते म्हणायचं? अच्छा. दुसरी एक गोष्ट अशी की सरकारने दर नियंत्रित केलेत खरे, परंतु आम्हाला मिळणाऱ्या वस्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ ऑक्सिजनच्या रेटवर त्यांनी निर्बंध घातलेत का? विशिष्ट दरात आम्हाला ते देणार आहेत का? तर देत नाहीयेत. आम्ही 800 रुपये पर सिलेंडर, काही वेळेला 1000 रुपये पर सिलेंडर सुद्धा आम्ही खरेदी केलाय. या कोरोनाच्या लाटेमध्ये 3080 रुपयाला कोविफर आम्हाला येतं, म्हणजे रेमडेसिवीर येतं. सरकारचं म्हणणं असं आहे की ते 3000 बऱ्याच पेशंटच्या बिलात 3000च लावलेलं आहे. म्हणजे सरकार 80 रुपये कोरोना रुग्णांचा फायदा करून देत आहे. आम्हालाच स्वस्तात रेमडेसिवीर दिलं, आम्हालाच स्वस्तात टोसिलिझुमॅब दिलं. 40,500ला जे आहे इंजेक्शन हे आम्हाला 30,000ला दिलं तर आम्ही 30,000ला देऊ, 10,000ला दिलं तर 10,000ला. डॉक्टर साहेब, तुम्हाला थोडक्यात कोणी बदनाम करत तुम्हाला असं म्हणायचं आहे? 100%. डॉक्टर साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा डॉक्टर डेच्या शुभेच्छा. आपण ह्या ठिकाणी आलात, अतिशय उत्तम अशी माहिती दिली. शेवटचा माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की एक वरिष्ठ डॉक्टर म्हणून आपण जिल्हावासियांना काय आवाहन करू इच्छिता की कोरोना काळात नागरिकांनी काय करायला हवं, कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे, शासनाचे काही गाईडलाईन्स आहेत याविषयी पण एक आवाहन करा आणि मग आपली मुलाखत आपण ह्या ठिकाणी संपवणार आहोत. कोरोना काळात सगळ्यात सोपी गोष्ट की ज्यांना तुमचा निश्चित जीव वाचणार आहे ती म्हणजे लसीकरण तुम्ही करून घ्या. 2दा लसीकरण झालंय आणि या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झालाय असा माझ्याकडे एकही पेशंट नाही. मी माझ्याकडच्या पेशंटच्या डाटावरनं सांगतोय. भारतात कुठे एखादा जर खलास झाला असेल तर ते मला माहित नाही, पण 2दा लसीकरण झालंय आणि पेशंट कोणी गेलाय असा एकही व्यक्ती नाही. तर त्यामुळे लसीकरणावर जनतेने जास्त भर द्यावा, सरकारवर दबाव आणून लसीकरण करावं. खाजगी व्यावसायिकांना लशीचा पुरवठा सरकारकडनं व्हावा जेणेकरून लोकांना पटापट लशी मिळतील आणि तिसरी लाट निश्चित येणार नाही. अच्छा. एकूण आणखी इतर आव्हान काय? लोकांनी मास्क वापरायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायला पाहिजे. इतर आपण डॉक्टर म्हणून काय आव्हान करू इच्छितो? कोरोना बाबतीत काय व इतर व्हायरस बाबतीत काय, फ्लू बाबतीत काय, सगळ्या बाबतीत एकच नियम, ज्यावेळी साथ येते तर साथ नियंत्रणासाठी तुम्ही सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन, पोषक आहार
व्हिटॅमिन सी सारख्या औषधांचा वापर जन इम्युनिटी वाढते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. झालं सरकारने मुभा दिली की प्रचंड गर्दी करायची, एकमेकाच्या अंगाला घासायचं, एकमेकांचे श्वास तुमच्यावर येणार आहेत, तर तुम्हाला कोरोना होणार आहे. मग तुम्हाला कोरोनातनं कोणी वाचवणार नाहीये. लस तुम्हाला प्रोटेक्शन देईल, पण चिलखत घातलेला योद्धा सुद्धा मरतो, हे लक्षात घ्या. जर लस हे जर चिलखत आहे तर तुम्ही सुद्धा थोडी काळजी बाळगली पाहिजे, हे लक्षात घ्या. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाने आपली जबाबदारी, आपले कुटुंब, आपली जबाबदारी ह्याचे पालन केले पाहिजे. मास्कचा वापर करायला पाहिजे. आम्ही वारंवार KTV आणि RK केबलच्या माध्यमातून आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून जनतेला आवाहन करीत आहोत. आज आपल्या KTVच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध ॲपेक्सचे संचालक डॉक्टर सुशील कुमार मुळे इथे आले. डॉक्टर, तुम्ही उत्तम अशी माहिती दिलीत. ॲपेक्सला कोण बदनाम करतंय त्याचीही त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. शेवटी तो त्यांचा वैयक्तिक विषय. आमचा आज विषय होता की डॉक्टर डे विषयी डॉक्टरांची संवाद साधून नेमकं कोरोनावर मात करण्यासाठी जनतेने काय करायला पाहिजे, काय खबरदारी घ्यायला, हा आमचा विषय होता. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी बोललात, ह्याबद्दल KTV परिवारातर्फे मी तुमचे आभार मानतो. आणि आपले असेच सहकार्य आमचे तुम्हाला नेहमी राहा. तुम्ही कधीही KTVला सांगा की KTVने आजपर्यंत नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केले आणि भविष्यातही आम्ही सकारात्मक बातम्या पोहोचवू एवढा आम्ही तुम्हाला आज विश्वास दिला तो. आणि ह्या ठिकाणी आल्याबद्दल तुमचे एकदा पुन्हा आभार, धन्यवाद. नमस्कार.